इलेक्शन मध्ये एक कल्पेश सोनवणे आणि त्याच्या समोर एक राहुल ठाकरे हे दोन उमेदवार म्युन्सिपल इलेक्शन लढले होते. आज नेमका काहीतरी कॉर्पोरेशनचे टेंडर निघाले होते म्हणते. त्या विषयावर दोन्ही उमेदवार आणि त्यांच्यासोबत 10 ते 12 लोक त्यांनी शेनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांचं रोडवरती त्यांचं भांडण झालं होतं. त्यांनी दोन्ही पार्टीला एक दुसऱ्यांचा मारहाणचं वगैरे झाले होते. मग त्या संदर्भाने पोलीस स्टेशनला दोन्ही दोन्ही लोकांना पोलीस स्टेशनला आणले होते. मग त्यांच्या दोन्ही लोकांचा फिर्याद नोंदवणं चालू होते. एकाला एका रूम मध्ये, दुसऱ्याला दुसऱ्या रूम मध्ये त्यांना बसून घेतलं. मग ही जेव्हा घटनाच्या रोडवरती मारामारी झालं होतं तेव्हा राहुल ठाकरे ह्या माणसं तिथं नव्हते. मग ते अचानकपणे पोलीस स्टेशनला आलं आणि जेव्हा ही फिर्याद नोंदवत असताना आणि माझ्या बहिणीला तुम्ही शिव्या दिला मी नसताना असं ते बोलत, म्हणजे त्यांचा जो फिर्याद नोंदवत होता कैलाश सोनवणे, ते कल्पेश सोनवणेचे वडील आहे, त्यांना मारहाण केलं होतं. मग तिथं पोलीस स्टाफ होते त्या रूम मध्ये आणि बाहेर पण होते. ते पूर्ण सिच्युएशन 2-3 मिनिटांमध्ये आवरण्यात आलेलं आहे आणि दोन्ही पक्षाच्या लोकांचं FIR नोंदवणं चालू आहे आणि त्यांचं म्हणण्यानुसार FIR दाखल करू आणि पोलिसांतर्फे देखील आम्ही FIR नोंदवणार आहे आणि अरेस्ट आणि पुढील कारवाई आम्ही करणार आहे. सर किती जण होते त्याच्या जखमी किती? म्हणजे ही पूर्ण घटनामध्ये 3 लोक जखमी झाला असं माहिती पडतंय. सर्व आता पोलीस स्टेशनला बसू नये, म्हणजे आम्ही एक्झॅक्टली म्हणजे त्यांचं फिर्याद काय आहे आणि किती लोकांचं इन्व्हॉल्वमेंट आहे हे तपास करून निश्चित करतो. आता घटना होऊन फक्त 1च तास झालेला आहे, म्हणजे पूर्ण निश्चित करायला मग थोडा वेळ लागते. एकदा पूर्ण निश्चित झाल्यानंतर किती आरोपींना आम्ही अटक करते हे सर्व तुम्हाला अपडेट करतो. तर त्या ठिकाणी घटना घडली सुरुवातीला दोन गटांमध्ये, तिथं काही तलवारी वगैरे निघाल्याचंही सांगण्यात आलेलं. ही इन्व्हेस्टिगेशन आताच 1 तासच झालेलं आहे. पूर्ण इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर म्हणजे एक्झॅक्टली काय कोण काढलं होतं ही सर्व गोष्टी आम्हाला क्लिअर होईल आणि एकदा क्लिअर झालं की तुम्हाला अपडेट करू. निवडणुकीच्या वादाची काही किनार आहे? कोणत्या पक्ष आहेत सगळे? वेगवेगळ्या पक्षाचे आहेत का? 2 वेगवेगळे पक्ष असतात. कोणकोणते पक्ष? ही माहिती घेऊन सांग. निवडणुकीच्या वादाची काही किनार आहे? निवडणुकीच्या वादाची काही किनार आहे काय आजच्या मानवी? म्हणजे तेव्हा निवडणूक झालं होतं, बट जे प्राथमिक इन्फॉर्मेशन असं आहे की म्हणजे दोन्ही जे उमेदवार आहेत, म्हणजे जे जिंकलेला आणि पडलेला, दोन्ही त्यांच्या संबंधित लोकांनी टेंडर भरले होते म्हणते, त्याच्यावर ही वाद झाला असं प्रथमदर्शनी माहिती प्राप्त झाली.